नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज इन न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. नांदगाव दुय्यम निबंधक कार्यालयात एसीबीचा दणका. 1000 रुपयांची लाच घेताना डाटा एंट्री ऑपरेटरसह खाजगी इसम गळाला. नाशिकच्या नांदगाव तहसील कार्यालयातील दुय्यम निबंधक कार्यालयात शेतजमिनीच्या खरेदी खताची प्रमाणित नक्कल प्रत देण्यासाठी 1000 रुपयांची लाच स्वीकारताना एका IT असिस्टंट, डाटा एंट्री ऑपरेटर आणि त्यांच्या खाजगी हस्तकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे शासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. धारासिंग बाबूलाल राठोड आणि सागर राजेंद्र बोरसे यांच्याविरुद्ध नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराला त्याच्या पूर्वजांच्या शेतजमिनीच्या खरेदी खताचे दस्तऐवज हवे होते. हे काम करून देण्यासाठी 1000 रुपयांची लाचेची मागणी करण्यात आली होती. दरम्यान या कारवाईनंतर पकडले गेलेले आरोपी तर केवळ हे छोटे मासे आहेत. दुय्यम निबंधक कार्यालयातील मोठ्या माशांवर कारवाई कधी होणार असा संतप्त सवाल सर्वसामान्य जनतेकडून उपस्थित केला जात आहे. आवाज न्यूज मराठी, नांदगाव, नाशिक.